नमस्कार. आपण जर आपल्या पाल्याचा फॉर्म RT 2026-27 साठी भरलेला होता आणि जर तुमच्या मुलाचा नंबर वेटिंग लिस्टमध्ये आला असेल तर आता तुम्ही जी काही तुम्हाला आशा होती की आता दुसऱ्या वेटिंग लिस्टमध्ये आमच्या मुलाचा सुद्धा नंबर लागेल, कारण 5 नंबर आहे, कोणाचा 2 आहे, कोणाचा 7 आहे. ज्यांचा 2 आहे त्यांना सुद्धा भीती होती की आमच्या मुलाचा नंबर दुसऱ्या वेटिंग लिस्टमध्ये लागेल की नाही, आणि त्यांची भीती जी आहे ती खरोखर आहे. कारण वेटिंग लिस्ट दुसरी लागेल की नाही हा सुद्धा सध्या प्रश्न उभा राहिलेला आहे. त्याचं काय कारण आहे ते आपण थोडक्यात समजून घेणारच आहोत. परंतु तुम्ही तुमच्या मुलाचं ॲडमिशन जर कधी वेटिंग लिस्टमध्ये असेल तर RTमध्ये होईल ही आशा सोडून द्या आणि तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जिथेही ज्या आपण शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे त्या ॲडमिशन तिथे घेऊन टाका. कारण इथे नंबर लागणं आता खूपच मुश्किल आहे. इतक्या वेळेला डेट एक्सटेंड केली जाते आहे की आता अपेक्षा करणं हे सोडून देणं एवढंच एक पर्याय आपल्याकडे उरलेला आहे. कारण सुरुवातीला बघा 10 तारखेपासून ॲडमिशन सुरू झाले होते आणि 20 तारीख ठेवण्यात आलेली होती, म्हणजे 10 एप्रिल ते 20 एप्रिल ठेवण्यात आलेली होती. चला ठीक आहे, असं वाटलं की 10 दिवस देण्यात आलेले. पहिल्यांदा जे काही सिलेक्टेड आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी मुलं आहेत ती डेट पुन्हा वाढवून आणखी 10 दिवस वाढवण्यात आले आणि 30 एप्रिल करण्यात आली. आणि आता कालच आपण बघितलं होतं की पोर्टलवरती 30 एप्रिल दाखवत होती तारीख, आणि आत्ता जर पोर्टलवरती पाहायला गेलं तर 8 मे डेट वाढवण्यात आलेली आहे, म्हणजे डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे. आता सध्या जे 1,05,000 ॲडमिशन व्हायला पाहिजे त्यापैकी आजच्या डेटला, आत्ता मी जेव्हा सकाळी व्हिडिओ बनवतो आहे आज 1 मे आहे आणि सकाळचे फक्त 8 वाजलेले आहेत. आणि आत्ता जर आपण बघितलं, कारण आता सकाळी तर ॲडमिशन झालेले नसतील, म्हणजे हे जे काही सर्व ॲडमिटेड दाखवतो आहे हे कालचा डेट आहे 30 पर्यंतचा. आता तोपर्यंतच 72,500 ॲडमिशन झालेले आहेत. आता 1,05,000 पैकी जवळपास असं समजून चला 75,000 अजून वेबसाईट अपडेट होईल. वेबसाईट तसंही लेट अपडेट होत असती, म्हणजे आता अवघे 30,000च विद्यार्थी असे ज्यांचे अजून ॲडमिशन होतील आणि त्यासाठी आणखी 8 दिवस वाढवून देण्यात आलेले आहेत. म्हणजे आजचा दिवस जर पकडला तर 9 दिवस आणखी वाढवून देण्यात आलेले आहेत. आता सुरुवातीला तरी हे वेबसाईटवरती काही गोष्टी अपडेट होत नव्हत्या, पण आता पर डे जवळपास 5,000च्या आसपास जे संख्या आहे ती वाढत आहे की ॲडमिटेड झालेत म्हणून, जसे की यांचे ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत. आता जर दिवसाला 5,000 वाढले आणि आपल्याकडे अजून 9 दिवस आहे तर 30,000 विद्यार्थी जे आहेत ते पहिल्या लिस्टमधलेच घेतले जाणार आहेत. तर मग वेटिंग लिस्टमध्ये जे मुलं आहेत त्यांचा नंबर लागण्याची काय शक्यता आहे तुम्ही सांगा. कारण कालच आपण एक कॅल्क्युलेशन बघितलं होतं की 6 विद्यार्थी आहेत एक जागेसाठी, आणि आता तो रेशो आणखी खाली जाणार आहे. चला ठीक आहे, 8 तारखेनंतर जर डेट एक्सटेंड नाही पण झाली आणि तोपर्यंत जर फक्त 5 किंवा 10,000 जागा राहिल्या तर तुम्ही वेटिंग लिस्टमधले 86,000 विद्यार्थी आहे, तर तुमचा नंबर लागणार कधी आहे. तर ही अपेक्षा सोडून द्या आणि आपल्या पद्धतीने ॲडमिशन घ्यायला सुरुवात करा. तर यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. दुसऱ्या यादीची वाट पाहायची आणखी पण की आपल्या पद्धतीने ॲडमिशन घ्यायला पाहिजे, कारण मला तर काही आता लॉजिक दिसत नाही आहे दुसरी वेटिंग लिस्ट कधी लागेल आणि त्याची वाट बघायची आणि मग तुम्ही ॲडमिशन घ्यायचं. कारण जर कधी तुमच्या मुलाचा नंबर नाही लागला तर नंतर ॲडमिशन फुल होऊन जातात, जे आपल्याला शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे असतं ते सुद्धा भेटत नाही. तर बघा तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.